मुलांनो, शुभ सकाळ. आज आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. यामधील कोणता घटक अभ्यासत आहोत ते पाहू. प्रकरण क्रमांक 3 ब, मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. या प्रकरणामधील घटक अभ्यासत आहोत आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती. क्रमांक 1 गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत. 2 एकूण खर्च पद्धत. 3 बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. आणि त्याचे 2 प्रकार, अरेषीय मागणी वक्र, अरेखीय मागणी वक्र. आपण पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत अभ्यासलेली आहे, त्याचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. आज आपण तिसरी पद्धत अभ्यासणार आहोत, बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. आणि 2 प्रकारे मागणी वक्र काढायचे आहेत, अरेखीय आणि अरेखीय. चला तर मग बिंदू पद्धत आज आपण अभ्यासूया. 3 बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची आणखी एक पद्धत विकसित केली आहे. तिला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असेही म्हणतात. कारण गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धतीत आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकत नाही. म्हणून प्राध्यापक मार्शल यांनी अतिसूक्ष्म पद्धतीने मागणीची लवचिकता मोजण्याची ही पद्धत विकसित केलेली आहे. पाहूया आपण यासाठी सूत्र कोणतं दिलेलं आहे. या पद्धतीत खालील सूत्राच्या सहाय्याने मागणी वक्रावरील रेषीय मागणी वक्र व वक्राकार मागणी वक्र बिंदूची लवचिकता मोजता येते. म्हणजे जे बिंदू दिलेले आहेत सूक्ष्म, त्याची लवचिकता आता आपण मोजणार आहोत. सूत्र दिलेलं आहे त्याचं, बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर छेद मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. खालचे अंतर याचा अर्थ अक्ष अक्षाकडील अंतर आणि वरचे अंतर याचा अर्थ य अक्षाकडील अंतर असं समजून घ्या. आणि आता आपण रेषीय मागणीचा वक्र अभ्यासणार आहोत. रेषीय मागणी वक्र म्हणजे काय ते समजावून घेऊ आपण. जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषा असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षावर क बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर म बिंदूपर्यंत वाढविता येतो. मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षावर 0 आणि य अक्षावर अनंत लवचिक असते. या म रेषेवरील प्रत्येक बिंदूची लवचिकता वेगवेगळी असते. पहा, इथे जे वक्र काढलेलं आहे त्यावर बिंदू आहेत आणि त्या बिंदूंची लवचिकता मोजायची आहे आपल्याला. प्रत्येक बिंदूची लवचिकता वेगवेगळी असणार आहे. आता हे खालील आकृतीमध्ये आपण आता पाहूया. आकृतीमध्ये अ आणि क्ष अक्ष, आणि य अक्ष घेतलेला आहे आणि त्यावर बिंदू घेतलेले आहेत म1, म2, म3, म4. इथे पुस्तकामध्ये प्रिंटिंग दोष असल्यामुळे इथे मी दुरुस्ती करून घेतलेली आहे नावांच्या मध्ये. य अक्ष, क्ष अक्ष मी नाव पुन्हा दिलं आहे आणि
क हा बिंदू नोंद केलेला आहे, पुस्तकात नाही आहे तिथे. क आणि इथे ब बिंदू नोंद केलेला आहे. क आणि ब हा सरळ वक्र आहे किंवा सरळ रेषा म्हणा. त्यावर 5 बिंदू दिलेले आहेत. त्या 5 बिंदूंची लवचिकताही इथे दिलेली आहे मोजून, पण ती कशी काढलेली आहे ती आपण पाहणार आहोत. क आणि ब हे जे अंतर आहे ते 8 सेंटीमीटर आहे असं आपण समजूया. क आणि ब अंतर 8 सेंटीमीटर आहे असं आपण समजू. आणि मग लवचिकता कशी मोजायची ते पहा. आता पहिला बिंदू आहे म बिंदूपाशी लवचिकता अनंत असते. आता आपण 2 बिंदूची लवचिकता पाहूया. 2 बिंदू घेऊया आणि सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की अंशस्थानी घ्यायचंय मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर आणि छेदस्थानी घ्यायचंय वरचे अंतर. मग 1 बिंदू, आकृतीकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. 1 बिंदूपासून खालचं अंतर घ्यायचंय आणि वरचं अंतर घ्यायचंय. ते कसं घेता येईल पाहू आपण. अंशस्थानी घ्यायचंय 1 ब पर्यंत, 1 ब, छेद वरचं अंतर 1 क पर्यंत घ्यायचंय. आलं लक्षात. मग इथे प्रमाण आपण काय घेतलं होतं, क ब 8 सेंटीमीटर म्हटलं होतं. मग आपल्याला नजरेनेही लक्षात येते 1 ते ब अंतर आहे 6 सेंटीमीटर आणि 1 ते क अंतर आहे 2 सेंटीमीटर. यांचं गुणोत्तर केल्यास 3 हे उत्तर येईल. म्हणजेच लवचिकता एकापेक्षा जास्त. आता आपण 2 हा बिंदू घेऊया. या बिंदूची लवचिकता ही अशीच, खालच्या बाजूचं अंतर आणि वरच्या बाजूचं अंतर पाहूया. किती भरतंय पाहू. 2 ब आणि छेद 2 क. आता हा एकदम मध्य सेंटरचा पॉईंट आहे आणि 8 सेंटीमीटरचं प्रमाण घेतलंय आपण क ब पर्यंतचं, म्हणजेच समान अंतर येईल. 4/4 दोन्हीही बाजूचं 2 ब आणि 2 क 4 सेंटीमीटरचं अंतर आहे. याचं गुणोत्तर केल्यास लवचिकता 1 येईल आणि समान अंतर आहे. हा झाला दुसरा बिंदू. आता आपण 3 या बिंदूपाशी लवचिकता मोजूया. या बिंदूपाशी लवचिकता मोजताना खालचं आणि वरचं अंतर घ्यायचं आहे. ते याप्रमाणे येईल 3 ब छेद 3 क. इथे 3 ब हे अंतर आहे 2 सेंटीमीटर आणि छेद 3 क हे अंतर आहे 6 सेंटीमीटर. हे गुणोत्तर सोडवलं आपण 2/6 तर याचं उत्तर येणार आहे 0.33, म्हणजे एकापेक्षा कमी लवचिकता. आणि शेवटचा जो बिंदू आहे 4, इथे 0 लवचिकता असते. अशा प्रकारे आपण या आकृतीमध्ये 5 बिंदू घेतलेले आहेत आणि त्याच्या ठिकाणी लवचिकता किती आहे याची नोंद केलेली आहे. अशा प्रकारे दिलेल्या मागणी वक्रावर अतिसूक्ष्म पद्धतीने मागणीची लवचिकता मोजता येते. हा झाला पहिला प्रकार. आता अरेखीय मागणी वक्र दिल्यानंतर लवचिकता कशी मोजायची ते पण अभ्यासणार आहोत आपण. जेव्हा मागणी वक्र हा अरेखीय स्वरूपाचा असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी क ब ही स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला आणि क्ष अक्षावर ब बिंदूला स्पर्श करते. म्हणजेच मागणी वक्र दिलेला असतो त्याला स्पर्श करणारी रेषा दोन्ही अक्षांना जोडणारी काढायची आहे.
आता पाहूया आपल्याला सूत्र काय दिलेलं आहे. मागणीची किंमत लवचिकता बरोबर स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे खालचे अंतर आणि छेद स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. इथेही खालचे अंतर आणि वरचे अंतर. खालचे अंतर म्हणजे अक्षाच्या बाजूला आणि वरचे अंतर म्हणजे य अक्षाच्या बाजूला स्पर्शरेषेच्या पासून. पाहूया आकृती आपण कशी काढलेली आहे त्याची. अरेखीय मागणी वक्र. अक्षावर मागणी घेतलेली आहे, अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि इथे स बिंदू पाशी एक वक्र काढलेला आहे. क ब ही स्पर्शरेषा आहे. स्पर्शरेषा आहे क ब आणि म एक हा मागणीचा वक्र आहे. स बिंदूच्या पाशी तो स्पर्श करतो. आता स बिंदूच्या पाशी लवचिकता 1 आहे हे लक्षात येत आहे की स पासून ब पर्यंतचं अंतर आणि स पासून क पर्यंतचं अंतर समान आहे, म्हणून तिथे लवचिकता येणार आहे 1. पहा, स ब बरोबर स क हे समान अंतर आहे, म्हणून एकक लवचिक मागणी. आता यापेक्षा वेगळ्या ठिकाणी बिंदू दिलेले असतील तर लवचिकता कशी असेल? क बिंदूपाशी किती, ब बिंदूपाशी कशी असेल ते पाहू. क बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता अनंत असेल, ब बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता 0 असेल. आता 2 बिंदू आपण नोंद करणार आहोत, त्यापैकी एक बिंदू पाहूया आपण. जर स ब हे अंतर जास्त असेल आणि स क अंतर कमी असेल तर ही झाली अधिक लवचिक मागणी. याउलट स ब अंतर कमी असेल आणि स क अंतर जास्त असेल तर ही झाली कमी लवचिक मागणी. अशा प्रकारे दिलेल्या बिंदूवरील आपण मागणीची लवचिकता मोजू शकतो. आपल्याला या ठिकाणी बिंदू पद्धतीमध्ये 4 गुणांच्यासाठी हा प्रश्न येऊ शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ जसे पोस्ट करेल तसं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी खूप शुभेच्छा, पण तत्पूर्वी विजिट माय यूट्यूब चॅनल संगीता भालसिंग.